कागल गडिंग्लज उत्तूर मतदारसंघात स्वराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांचं आवाहन. गडगावमध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप. विरोधकांवर कोपरखळी. विकास कामांच्या पुढे ठेकेदाराचंही नाव लिहा. कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुतारी वाजवा असं आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केलंय. गडिंग्लज तालुक्यातील कडगाव इथं समरजितसिंह आपल्या दारी उपक्रमांतर्गत बांधकाम कामगारांसाठी संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी 200हून अधिक बांधकाम कामगारांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं. घाटगे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितलं, आमच्या आईसाहेबांवर अवमानकारक वक्तव्य करून विरोधकांनी आपली नीचता दाखवली आहे. श्रावणबाळ असल्याचा दावा करणाऱ्यांनी माता भगिनींना त्यांच्या फाउंडेशनच्या दारात रांगेत उभं करून अपमान केलाय. विरोधकांनी आमच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं अडवणूक केली. मात्र हा त्रास आणखी फक्त 2 महिने सहन करावा लागेल. त्यानंतर आपणच आमदार आहोत. ते पुढे म्हणाले, विरोधक 25 वर्षात केलेल्या विकास कामांचं पुस्तक काढणार असल्याचं म्हणतात. ते बघून आमचे डोळे पांढरे होतील असंही ते म्हणतात. मात्र माझी विरोधकांना एक सूचना आहे, या प्रत्येक कामाच्या पुढे त्यांनी ठेकेदाराचंही नाव लिहावं, जेणेकरून त्यांनी किती युवकांवर अन्याय केला आणि मर्जीतील मोजक्याच ठेकेदारांचा केलेला विकास दिसेल. अशी कोपरखळी घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांना नाव न घेता मारली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सुनील गुरव, शहाजी पाटील, संजय कांबळे आणि बाळासाहेब पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. व्यासपीठावर संजित घाटगे, दिलीप मोरे, रवींद्र घोरपडे, अशोक पाटील, ज्योतिबा पाटील, परशुराम कांबळे, बाळासो इंजल, सचिन दळवी, पांडुरंग दळवी, ऋतुराज रणनवरे, अभिजित देसाई, अभिजित पाटील, सुधाकर शेवाळे, जयसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.